मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल की आता महाराष्ट्रातील सर्वात मोठं बिनजोडचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मुलशेठ धुमाळ सुजगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आपल्याला त्या मैदानामध्ये तुफानी फेऱ्यामध्ये पळताना दिसला. सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली. बकासूर आणि रुद्राची गाडी तुफानी फेरा बघायला मिळाला. आपल्या सगळ्यांना आतुरता होती की आपल्याला एक बिनजोड बघायला मिळेल, परंतु बिनजोड काही आपल्याला बघायला मिळाली नाही. बिनजोड आपल्याला प्रेक्षणीय बघायला मिळणार होती. भोंगा आणि सैराट विरुद्ध बकासूर आणि घोटचा सर्जा, परंतु बिनजोड काय बघायला मिळाली नाही. आता मित्रांनो, बकासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? मित्रांनो, आज दिनांक 6 मार्च 2026. आज 4 मैदान आहेत. एक आदत एक मैदान होते विसापूर येथे. एक मैदान होते गोटी खुर्द सांगली या ठिकाणी. ओपनचं मैदान होते बनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि ओपनचं मैदान होते बुक्कुम या ठिकाणी. तर या चारींपैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा आपल्याला पळताना दिसेल? तर मित्रांनो, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एक भव्य दिव्य मैदान होते आज. तुकाराम बीज यात्रेनिमित्त श्री संत केसरी जुने व पारंपरिक मैदान, भव्य बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान, मौजे बनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,11,111 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 77,777 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 55,555 रुपये. चतुर्थ क्रमांकासाठी 44,444 रुपये. पाचव्या क्रमांकासाठी 33,333 रुपये. सहाव्या क्रमांकासाठी 22,222 रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी 11,111 रुपये. आणि भव्य दिव्य असं मैदान होते मौजे बनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे P3 लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 1100 रुपये. आणि या मैदानामध्ये मित्रांनो पाणी व ॲम्ब्युलन्स सेवा माननीय शेखरभाऊ गोरे, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा यांच्यातर्फे असणार आहे. एक भव्य दिव्य असं मैदान होते ओपनचं. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, बकासूरचा पहिरा कोण असेल? मित्रांनो, आपण बघितलं असेल बकासूर आणि घोटचा सर्जा आपल्याला बडेबाबा केसरी भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या. त्यानंतर मित्रांनो, बकासूर आणि बादल लिमखिंड या ठिकाणी छत्रपती उदयनराजे केसरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले. मित्रांनो, जेव्हा जेव्हा टॉपचे पहिरे असतात तेव्हा तर बकासूर पळतोच, पण नवीन चेहरा असतो तेव्हा देखील बकासूर पळतोच आणि नवीन चेहऱ्याला देखील गुलालासाठी पात्र करतो असा आपला द्वादशी हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, आज जे भव्य दिव्य मैदान होते श्री संत केसरी, या मैदानामध्ये बकासूरचा पहिरा कोण असेल? तर मित्रांनो, बकासूर आपल्याला अमरशेठ जगताप, अजयशेठ जगताप, कारुंडा एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्यासोबत पळताना दिसू शकतो या भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये. जेव्हा जेव्हा हा जोड मित्रांनो बकासूर आणि चिक्या एकत्र पाहायला आतापर्यंत बकासूर आणि चिक्या 7 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. तुफान असं स्पीड लागतं मित्रांनो गाडीला जेव्हा ही गाडी एकत्र एकाच झोट्यामध्ये पळते. आपण बघितलं असेल मित्रांनो, खूप सुंदर अशी गाडी पळते बकासूर आणि चिक्याची. आणि आज देखील जे मैदान होते तुकाराम बीज यात्रेनिमित्त श्री संत केसरीचं जुनं पारंपरिक मैदान, या मैदानामध्ये देखील आपल्याला बकासूर आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या एकाच झोट्यामध्ये पळताना दिसणार आहेत. नक्कीच एक वेगळंच स्पीड आपल्याला गाडीचं बघायला मिळेल.